2050 पर्यंत जगामधली 70% लोकसंख्या ही शहरांमध्ये असेल. देशामध्ये 10 लाख लोकसंख्येच्या पेक्षा अधिक लोकसंख्या असणारी जी 24 शहरं आहेत त्यातली 9 शहरं महाराष्ट्रात आहेत. ही मेट्रो आल्यामुळे आपल्या शहरामधलं हवामानामध्ये किती फरक पडलाय हे आपल्या कुठल्याही शाळेत जाऊन कुठल्याही महापालिकेच्या शाळेत सुद्धा सांगितलेलं नाहीये. पुण्याचा शेवटचा DP 1987ला झाला आणि तो पुढे 25 वर्ष त्याच्यात काहीही घडलं नाही. तो कागदावर सगळा झालेला असतो डेव्हलपमेंट प्लॅन, त्याची अंमलबजावणी तर त्याच्या बाबतीत बोंब आहे. माझ्या मनात आलं म्हणून केलं असं आता कुठल्याही IAS अधिकाऱ्याला शक्य नाही, कुठल्याही मुख्यमंत्र्याला शक्य नाही, कुठल्याही पंतप्रधानाला शक्य नाहीये. ते समजून घेण्यामध्ये खूपदा पर्यावरणवादी मंडळी कमी पडतात. मला सुद्धा जरा असं वाटत असेल की आमच्या घरातली लोक रोज 1.5 तास त्यांचं पाणी आणण्यातच जात असेल आणि मी शहरात गेलो तर माझ्या थेट घरात पाणी येते, तर हे सुद्धा स्थलांतर करायला पुरेसं कारण आहे. शहरांमध्ये तुमचं आणि पाण्याचं जे सजीव नातं आहे ना ते संपलेलं असतं. तुम्हाला असं वाटतं की यावर्षी खूप पाऊस पडला, सगळी धरणं भरली आहेत, म्हणजे मग आता मला काय प्रॉब्लेम आहे पाण्याला. ऑफिसला जात असताना तिथं असणाऱ्या विहिरीच्या पाशी कचऱ्याची बॅग फेकली तर काही दिवसांनी GPS तुम्हालाच धरणार आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या शहरनामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गेल्या वर्षीपासून दरवर्षी अर्बन डेव्हलपमेंट या विषयाला वाहिलेली शहरनामा ही सिरीज करतो. याचं कारण शहरीकरण ही सध्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ट्रॅफिकचा प्रश्न असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, इतकंच काय तर लाईट न होणारं प्रदूषण असेल, शहराशी संबंधित वेगवेगळे प्रश्न सातत्यानं समोर येत आहेत. त्याच्याविषयी चर्चा करणं, त्याची उत्तरं शोधणं असा या आपल्या सिरीजचा प्रयत्न राहिला आहे. यावर्षीच्या सिरीजमधली पहिली मुलाखत आणि माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी सर. स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती. नमस्कार. सरांनी गेली कित्येक दशकं महानगरं बघितलेली आहेत, त्यांच्याबद्दल अभ्यास केलेला आहे, वार्तांकन केलेलं आहे. विशेषतः राजकारणी, धोरणकर्ते आणि समाज कसा शहरात वावरतो याबद्दल त्यांचं लक्ष असतं. त्यामुळे त्या अनुषंगानंच आपल्याला बोलायचं आहे. हाच पहिला प्रश्न आहे की पुण्यामध्ये स्वारगेटचं प्रकरण होतं, पिंपरी चिंचवडमध्ये अतिक्रमण निर्मूलन कारवाई होती आणि काय 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 होत राहतं. एकूणातच शहरं आणि शहरीकरण यांच्याबद्दल सध्या काय चालू आहे? मला असं वाटतं थोडं याच्या संदर्भात आपण बॅकग्राऊंड बघितली पाहिजे. कारण शहरांमध्ये त्याचा विस्तार प्रचंड असल्यामुळे अनेक घटना घडत राहतात आणि त्या घटना घडल्या की त्याच्यावर एक रिॲक्शन येते आणि आपल्याला असं वाटतं की ते काहीतरी शहरात खूप काहीतरी बिघडलं आहे. तर बिघडलेलं आहेच आहे, पण त्याच्यातला मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा भाग की संयुक्त राष्ट्रसंघाने 2000मध्ये एक जो अहवाल तयार केला होता आणि त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की या सहस्त्रकातलं पहिली 30 वर्ष ही जगामध्ये सर्वाधिक नागरीकरणाचा वेग असणार आहे आणि 2050 पर्यंत जगामधली 70% लोकसंख्या ही शहरांमध्ये असेल. आता जर 70% लोकसंख्या काहीच भूभागामध्ये जर आली, केंद्रित झाली, तर त्याच्यामुळे निर्माण होणारे प्रश्न आहेत की जागेचा वापर कसा आहे, वाहतुकीचा विषय आहे, कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे, पर्यावरणाचा विषय आहे. हे सगळे विषय त्याला जोडून येतात आणि मला असं वाटतं की संपूर्ण जग त्या ट्रान्झिशनमधून जाते असे नाही मी म्हणणार नाही, पण भारतासारखी जी देश आहेत की ज्यांनी आता वेग पकडला आहे आणि तिथलं जे नागरीकरण आहे ते तसं तरुण नागरीकरण आहे, म्हणजे ते अलीकडचं नागरीकरण आहे, म्हणजे ते होत गेलेलं आहे, पण त्याचं एक्सप्लोड ज्या पद्धतीने झाले ते 2000 नंतर आपल्याला दिसतं आहे. आणि मला असं वाटतं की ती चौकट आपण लक्षात घेतली तर मग आपल्याला या विषयांकडे अधिक चांगल्या पद्धतीने बघता येईल. सो नागरीकरण होत जाणार हा जो भाग आहे तुम्ही सांगताय त्या अनुषंगाने ते तर सगळ्यांना दिसतंय. ह्या नागरीकरणाला समाजातले सर्व डिसिजन मेकर्स तयार झालेले आहेत का? मग त्याच्यामध्ये काय इंटेलिजन्सिया असेल, त्याच्यामध्ये पॉलिटिशियन्स असतील, त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन असतील, ते या सगळ्याला कसं रिॲक्ट करतायत आणि कसं रिस्पॉन्ड करायला हवं? मला असं वाटतं की आत्ताच्या सगळ्या ज्या आपल्या रिॲक्शन्स आहेत त्या निजर्कच आहेत. म्हणजे ते नियोजनकर्ते असो, ते प्रशासन असो, ते राजकारणी असो किंवा सामान्य माणूस असो, याचं कारण नाही या फिनॉमिनाशी आपला संबंधच नव्हता किंवा संबंध होता म्हणजे काय होतं की आपल्याला माहीत होतं की हस्तिनापूर हे राज्यात शहर तयार झालं, विजयनगर शहर तयार झालं
किंवा जगामध्ये रोम तयार झालं. आणि त्यामुळे नागरीकरण जे आपल्याकडे घडतं आहे आता, तर ना नागरीकरणाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो की त्याचा विस्तार इतक्या झपाट्याने होत असतो आणि त्याच्याबद्दलची निर्णय प्रक्रिया जी आहे ती निर्णय प्रक्रियेत आपण एक पाऊल आपण टाकत असतो तोपर्यंत आणखी 4 नवे प्रश्न निर्माण झालेले असतात. ती जी गुंतागुंत आहे ती खूप जटिल आहे आणि ती जटिल असल्यामुळे तर त्याच्या संदर्भामध्ये हा एक एक्सपर्ट किंवा हे धोरण केलं तरच योग्य होईल असं त्याचं उत्तर नाही आहे. त्यामुळे ना नागरीकरणाच्या संदर्भामध्ये चाचपडतच काही प्रयोग फसत आणि काही प्रयोग यशस्वी करत आणि एकमेकावर ह्या काळामध्ये अविश्वास निर्माण होणं, म्हणजे प्रशासनाचा राजकारण्यांवर होणं, राजकारण्यांचा ते या शहरीकरणामधल्या एक्सपर्ट्सबरोबर होणं, या सगळ्यांप्रती नागरिकांचा म्हणजे अविश्वास निर्माण होणं, या सगळ्या घटना मला असं वाटतं की घडत जातील असा आपण नक्की विचार करायला पाहिजे. याच्यामध्ये फक्त दिसतो मला तो मुद्दा असा आहे की शहरभान, तर ते शहरभान आहे ना त्याच्यासाठी असणारे एक शहर साक्षरता असा जो विषय आहे ना, तर त्याच्या बाबतीत आपण खूप कमतरता आहे. म्हणजे सुदैवाने एवढी कम्युनिकेशनची साधनं निर्माण झाल्यानंतर आपण जे बघतोय ते असंच दिसते की त्या कम्युनिकेशनमुळे प्रॉब्लेम सॉल्व होण्याच्या ऐवजी तो आणखी म्हणजे काय म्हणतात की आणखी जटिल होत चालला आहे असं दिसतं आहे. आणि याचं एक कारण काय की आपण शहर म्हणून असे आपण जर टिपिकली डोळ्यासमोर कुठलंही शहर आणलं तर आपल्याला त्याचे असे काही गोष्टी आपल्या म्हणजे काय म्हणतो आपण एक स्टिरियोटाईप आहे ना त्याचं डोळ्यासमोर असतं की शहर म्हणजे त्या संपूर्ण शहरामध्ये सकाळ संध्याकाळ वाहतुकीची कोंडी असणार, तुम्ही सकाळी फिरायला जात असताना कचऱ्याचे ढीग साठलेले असणार, ड्रेनेज स्वच्छ नसणार, तिथलं पर्यावरणाचा नाश होत असणार, राजकारणी मंडळी रस्त्यावरच्या अतिक्रमणांना त्यांचं संरक्षण करण्यातच त्यांची सगळी ताकद घालवत असणार, सर्वसामान्य माणूस हे सगळे एकतर निमूटपणे सहन करणार किंवा आला दिवस ढकलत जाणार, असं संबंध एक चित्र आपल्यासमोर कुठलंही शहर आलं की तेच डोळ्यासमोर येतं. आणि मला असं वाटतं की शहरांच्या संदर्भामध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा घडत असतात, तर त्या सगळ्या ही स्टिरियोटाईप मोडून काढण्यासाठी त्या पॉझिटिव्ह गोष्टी पोचत नाही, हा मला असं वाटतं की सगळ्यात मोठा अडथळा आहे. तुम्ही शहर साक्षरता या संकल्पनेबद्दल बोललात. काय असायला हवी शहर साक्षरता? ते शहर साक्षरता म्हणजे मला असं वाटतं की एक बघा की शहर साक्षरतेच्या बाबतीत काय होतं की टिपिकली आपल्याकडची अडचण काय होती की आपल्या शहरांची DP तयार झाल्यानंतर त्याचं 20-20 वर्ष त्या DPचं एक्झिक्युशनच होत नाही. तो कागदावर सगळा झालेला असतो डेव्हलपमेंट प्लॅन, पण त्याचं तुम्ही जर बघितलं की त्याची अंमलबजावणी तर त्याच्या बाबतीत बोंब आहे. आणि याचं कारण म्हणजे आता मी पुण्यात आहे आणि मी त्यावेळेला पत्रकारितेत होतो म्हणून सांगतो की पुण्याचा शेवटचा DP 1987ला झाला आणि तो पुढे 25 वर्ष त्याच्यावर काहीही घडलं नाही. आणि इथं म्हणजे सुदैवाने पुण्यामध्ये नागरिकांनी 83,000 दुरुस्त्या त्याच्यात सुचवल्या होत्या. म्हणजे एवढ्या प्रचंड प्रमाणात नागरिकांचा सहभाग असणं मला तरी माहीत नाही. पण घडलं काय होतं की हे शहर वाढतं याची कल्पना सगळ्यांना होती, पण हे शहर खूप वाढणार आहे याचा अंदाज बांधायला बऱ्यापैकी मला असं वाटतं मर्यादा आल्या. आणि हे मी पुण्याचं म्हणतोय तेव्हा ते तुम्ही कुठलंही शहर काढलं तरी होणार आहे की पुण्याच्या म्हणजे मी एक पुण्याचं नाव घेतलं म्हणून मी सांगतो की पुण्यात काहीतरी 96 साली एक 22 गावं शहरात येणार होती, ती थोड्या काही काळ आली परत बाहेर गेली, मग नंतर 38 गावं आत आली. तर ह्या गावांमध्ये टिपिकली त्या गावांमध्ये ते शहराच्या जवळ आल्यामुळे शहरामधला जो प्रोग्रेस आहे आणि शहराची प्रॉक्झिमिटी लक्षात घेतात त्या गावांवर त्याचा परिणाम होणं अपरिहार्य होतं. त्यामुळे लोकांना माहीत होतं की हे 10-5 वर्षांनी हे शहरात येणार आहे, तर आपण इथं आज मला जागा कमी किमतीत मिळते आहे, माझं प्रॉपर्टी इथं होऊ शकते आहे. मग स्थानिक मंडळींना असं वाटत होतं की अरे हे आपल्यासाठी एक चांगली संधी निर्माण झालेली आहे. आणि तरी तिथं राज्य होतं ते ग्रामपंचायतीचं होतं. त्याच्यातून झालं काय की तिथलं नागरीकरण खूप जोरात झालं, पण टेक्निकली ते गावातलं होतं.
आणि लोकांना जोपर्यंत ग्रामपंचायतीचा कर होता तोपर्यंत लोकांना अडचण नव्हती, कारण मग त्यांच्या फार अपेक्षा नव्हत्या. पण ज्या क्षणी ते शहरांच्या हद्दीत आलं आणि शहरांमधला जो टॅक्स आहे तो द्यायचा जेव्हा वेळ आली, तेव्हा त्यांना असं जाणवलं की आपल्याला मिळणाऱ्या सुविधा त्या एकदम तुटपुंज आहेत, तर त्या आपण कशाला द्यायच्या. आणि त्याच्यातून एक त्यांच्यामध्ये नैराश्य, अस्वस्थता. आणि मग तिथं ड्रेनेज नव्हती, तिथं DPचे रस्ते आपण जे म्हणले आखलेले होते ते काही झालेले नव्हते, तिथं पाणी पुरवठ्याची व्यवस्था अजून बसलेली नव्हती. हे सगळं घडत असल्यामुळे तिथल्या सगळ्या सेवांची दैना झाली. आणि जसं त्या शहराच्या प्रगतीचा फायदा त्यांना होत ते वाढले, तर त्याचबरोबर तिथल्या दैनावस्थेचे अडचणी या शहराला सुद्धा भेडसावायला लागल्या. असं हे टिपिकल चित्र आहे. आणि तिथं मला असं वाटतं की प्रशासनाचा जो रोल येतो किंवा राजकारण्यांचा रोल होतो, तर तिथं अडचणीचं. कारण इथला प्रत्येक माणूस म्हणजे टिपिकली परत तेच मी म्हटलं असं की हे मी पुण्याचं जेव्हा नाव घेतो तेव्हा ते शहर महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या कुठल्याही शहराला लागू आहे की ती जी गावं हद्दवाढीचे प्रश्न तुम्हाला माहिती आहे की अनेक वर्ष रेंगाळत पडतात. ते निर्णय वेळेत न झाल्यामुळे तिथं नेमकं प्रशासन कोणी चालवायचं याच्याबद्दलची एक संदिग्धता कायम चालते. आणि त्या संदिग्धतेमुळे तिथं कुठलंच नियोजन होत नाही. आणि मग टिपिकली त्या ग्रामीण भाग जो शहरात येणारा असतो त्यांना असं वाटतं की आम्ही शहरात जरी आलो तरी इथली मालकी आमची आहे. त्यामुळे त्यांच्याकडे शहर विकासाची म्हणून जी दृष्टी लागते ती नसते. तो संबंध ॲटिट्यूड आपल्या सगळ्याच विशेषतः उपनगरांमधल्या नव्या गावातून आलेल्या लोकांचा काय असतो की ते मी तुमची समस्या सोडून देतो. त्याला प्रोसेस असते, ती सस्टेन्ड प्रोसेस असायला पाहिजे, ते कायमस्वरूपी व्हायला पाहिजे. ह्यासाठी जो दृष्टिकोन डेव्हलप करावा लागतो त्या दृष्टिकोनाचा अभाव त्यांच्याकडे असतो. आणि मग त्याच्यातून शहर या पद्धतीने आणखी ज्याला काय म्हणतात निम्न स्तरावर जातं. आणि म्हणून मी म्हटलं की शहरीकरण ही गुंतागुंतीचीच प्रक्रिया आहे, ती टप्प्याटप्प्याने होणार आहे. ह्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. आणि ती टप्प्याटप्प्याने होणार आहे ह्या संदर्भामधलं शहर साक्षरता आपण अजूनपर्यंत कुठेही दिली नाही. म्हणजे आपण अगदी मीडियाचे जरी काढून पाहिलं तर मीडियासुद्धा या बातम्या या गावात म्हणजे या घशाला कोरड अशाच बातम्या देतात, कचऱ्याचे ढीग. त्याचा कोणी विषयच केलेला नसतो की बुवा हे गाव शहरात येण्यापूर्वी 2000 वस्तीचं होतं, शहरात येत असताना या गावाची वस्ती 22,000 झालेली आहे, इथं 1 टन कचरा होता तो 13 टन झालेला आहे आता. हा विचार हे जे शहरभान किंवा शहर साक्षरता हे सांगायचं असतं ते मीडियासुद्धा सांगत नाही. हे राजकारणी सांगत नाहीत, कारण ते म्हणतात की मी तुम्हाला फोन केला की तो म्हणतो 2 तासात माणूस येऊन कचरा उचलून घेऊन जाईल. पण आज माझ्यासमोरचा कचरा दूर होणं हा काही प्रश्न सॉल्व्ह झाल्याचं लक्षण नाही ना. तर तो प्रश्न आपण फक्त एक दिवस पुढं ढकलला एवढाच विषय आहे. तर हे शहर साक्षरतेचा म्हणजे शहर साक्षरतेमध्ये की शहराचा समग्र विचार करायला लागतो. आणि तो समग्र विचार काय काय असू शकतो ह्याच्या संदर्भामधली साक्षरता आपण पोचवत नाही. म्हणजे त्यातला पाणी पुरवठ्याचा प्रश्न की ज्याला काय म्हणतात की तो जीवन मरणाचा प्रश्न आहे की ज्याच्या बाबतीत लोकांची सुद्धा म्हणजे ते अतिशय आक्रमक असतात त्या विषयात. पण काय होतं की शहरांमध्ये जेव्हा तुम्ही पाणी पुरवठ्याचा विषय येतो तेव्हा तुमचं आणि पाण्याचं जे सजीव नातं आहे ना ते संपलेलं असतं. तुम्हाला असं वाटतं की ह्यावर्षी खूप पाऊस पडला, सगळी धरणं भरली आहेत, म्हणजे मग आता आम्हाला काय प्रॉब्लेम आहे पाण्याला. त्याचा संबंध पाणी किती वाजता येतं, किती वेळ येतं, किती दाबाने येतं एवढाच आहे. आता मला असं वाटतं की तुमच्याकडे येणारं पाणी कसं येतं, त्याच्या प्रोसेसेस काय असतात, त्याच्यात तंत्रज्ञान काय वापरलेलं असतं, ते तुमची टोपोग्राफी काय आहे, या सगळ्याबाबत लागणारी जी शहर साक्षरता आहे ती पोचवायला आपण कमी पडते. 2 प्रश्न याच्यातून समोर येतात. एक, DP का रखडतात आणि का रखडवले जातात.
नाही, मला असं वाटतं की याचं एक मुख्य कारण असं असतं की कुठलंही डेव्हलपमेंट प्लॅन झाल्यावर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारा जो निधी असतो, तर त्या निधीची उपलब्धता ही खरी अडचण आहे. आणि आपले शहरं कुठलीच अशी शहरं नाहीत की ज्यांच्याकडे काहीतरी सरप्लस पैसे आहेत, अशी त्यांची हे नाही आहे. दुसरी अशी गोष्ट होती की स्थानिक स्वराज्य संस्थेचं कुठलंही राजकारण हे अगदी लोकल लेवलला असतं. त्यामुळे तो DP जेव्हा तुम्ही फायनल करायचा म्हणतो त्यावेळा त्या प्रशासनाकडे किंवा राजकारण्यांकडे जी एक इच्छाशक्ती लागते त्याचा अभाव असतो. कारण शेवटी हे संबंध एक पॉवर कॅरिडॉरसुद्धा येतो, तर त्याचे सुद्धा खूप मर्यादा असतात. मग यांची जमीन जाऊ द्यायची की नाही, याच्यातून तुम्ही रस्ता काढायचा की नाही, इथला म्हणजे याला काय इंडस्ट्रीयल झोन आहे तो हलवायचा की नाही, असे असंख्य प्रश्न असतात. आणि ते मला असं वाटतं की खूपदा फक्त हितसंबंध नसतं, तर जेन्युइन अडचण असे एखादा खरंच इंडस्ट्रीयल झोन आहे, तो शहरात येणार आहे, तिथं एक 700 लोकांना रोजगार मिळतो आहे, एक 40 उद्योजक त्याच्यावर काम करत आहेत, तर त्याच्यात काही बदल करायचा म्हणला तर त्याचे होणारे परिणामांचा सुद्धा विचार करावा लागतो. आणि म्हणजे मी परत तेच म्हणतो आहे की नागरीकरण ही प्रक्रिया सरळ सोट नाही, त्याच्यावर एकच एक असं उत्तर नाही, आणि त्यामुळे सुद्धा या गोष्टी घडतात. अजून एक प्रश्न असा दिसतो की शहरं वाढणं म्हणजे शहराभोवती असणारी गावं शहरात येणं. अशा वेळेला बहुतांश शहरात महाराष्ट्रातल्या स्थानिक विरुद्ध मायग्रंट असा एक सुप्त संघर्ष कमी अधिक प्रमाणात झालेला दिसतो. त्याची कारणं काय असू शकतात? तो असाच वाढत राहील का ते अमॅलगमेट होतं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम? मला असं वाटतं की स्थलांतरित हा परत इंटरनॅशनल फिनॉमिना आहे, आणि कुठलंही शहर मोठं झाले ते स्थलांतरितांमुळेच झालेलं आहे. म्हणजे आपण आज मुंबई ही मराठी माणसांची, तर 100% कारण ती महाराष्ट्रात आहे, मराठी माणसं तिथं सर्वाधिक संख्येने आहे, बरोबर आहे. पण मुंबई समजा तिथं जर वसली नसती, ब्रिटिशांनी त्याला ते स्टेटस दिलं नसतं, तर कदाचित कुठल्याही कोकणातल्या गावासारखीच मुंबई आज असती. त्यामुळे पण जिथं म्हणजे शहरं कधी वाढतात, तर शहरं वाढतात ती एखादी प्रशासकीय तिथं यंत्रणा सगळी आलती, म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल किंवा कोल्हापूरसारखं की जिथं तीर्थक्षेत्र आहे, तर ते शहर आपोआप वाढतं. हे जर आपण लक्षात घेतलं तर तिथं संधी आहेत, आणि संधी आहेत म्हणल्यानंतर माणसं तिथं येत जाणार. आणि कारण शहराचं ते अंगभूत लक्षण आहे की ते टॅलेंट ॲट्रॅक्ट करतं, आणि मग ते टॅलेंट म्हणजे आपल्या घटनेने आणि संविधानाने सगळ्यांना सगळीकडे मुक्त मुभा आहे जायला, तर त्यामुळे ते स्थलांतरित सगळीकडे येतच राहणार. स्थलांतरितांमुळे त्या शहरामध्ये इनिशियली एक तणाव तर निर्माण होतो, 100% होतो. याचं कारण असं असतं की बाहेरून आलेल्या माणसामुळे आपली अडचण आहे असं एक सतत वाटत राहतं. म्हणजे अगदी टिपिकली बघा की शहरामध्ये माणसांना खूप सुविधा मिळतात असं ग्रामीण भागातल्या लोकांना वाटतं की त्यांना घरात बसल्या बसल्या नळ पाणी सगळं येतं. आता मला सुद्धा जरा असं वाटत असेल की आमच्या घरातले लोक रोज 1-1.5 तास त्यांचं पाणी आणण्यातच जात असेल, आणि मी शहरात गेलो तर माझ्या थेट घरात पाणी येते, तर हे सुद्धा स्थलांतर करायला पुरेसं कारण आहे. आपण हे लक्षात घेतलं तर शहरामध्ये असणाऱ्या सर्व संधी, शहरामध्ये गावांच्या तुलनेत असणाऱ्या सोयीसुविधा, यामुळे स्थलांतर होत राहील. ते स्थलांतर होतं तेव्हा सुरुवातीचा काही काळ त्या स्थलांतरितांना ज्याला काय म्हणतात की मर्यादेत ठेवण्यासाठी सगळं गावसुद्धा कसलेलं असतं. म्हणजे की ते म्हणतील की तुम्ही आम्ही सांगू तसंच ऐका. म्हणजे आपण ह्या सगळ्या शहरांमध्ये जी नवी गाव आली तिथं टिपिकल हे घडलेलं आहे की सुरुवातीच्या काळ म्हणजे आता आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड असं आपण बघितलं तर या पुणे पिंपरी चिंचवड म्हणजे विशेषतः पिंपरी चिंचवड की ज्याचा मूळ शहराचा भाग खूप छोटा होता, आणि खरं म्हणजे ते सगळ्या गावांचंच महानगर झालं, तर इथलं सबंध राजकारण हे गाववाल्यांचं होतं, आणि ती वस्ती वाढत गेली तसं ते बाहेरून आलेल्यांनी आता त्याचं राजकारण ठरवायला सुरुवात केली. तर याच्यातनं टिपिकल म्हणजे ही लोकशाहीचीच ब्युटी आहे की हा सुरुवातीला संघर्ष झाला की ही सगळी मंडळी
त्या महापालिकेत जाऊन नेतृत्व करत होते. मग ते सांगतील तसं वागणं हे बाहेरून आलेल्यांना भाग पडत होतं. पण हळूहळू बाहेरच्यांची संख्या इतकी मोठी झाली की ह्या लोकांनी त्यांच्याशी आपोआप जुळवून घेतलं. आणि तुम्ही जर आज पाहिलं तर विशेषतः पिंपरी चिंचवड वगैरे की ती मंडळी त्या नव्या आलेल्या मंडळींना त्यांनी आपलंसं केलं आहे, या मंडळींनी ते शहर आपलेसं केलं आहे. तर मला असं वाटतं ती प्रोसेस आहे. स्थलांतरामुळे निर्माण होणारे वाद होणारच होणार, कारण त्याच्यात भाषिक गट वेगळे असतात, त्याच्यात संस्कृती वेगवेगळी असते, धर्म वेगळा असतो, खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात. हे जर सगळं असेल आणि त्या सगळ्याला एकत्रित बांधणारा असा एक ज्याला एक होमोजिनिटी तयार होत नाही तोपर्यंत हा संघर्ष राहतो. पण तो हळूहळू पातळ होत जातो आणि मला असं वाटतं की शेवटी तो संपतो. म्हणजे आजही मुंबईमध्ये आता कितीही जरी मराठी अमराठी वाद केला तरी सगळ्या मुंबईंनी मराठी माणसांना स्वीकारले आणि सगळ्या मराठी माणसांनी मराठी माणसाला स्वीकारले. ही अगदी मला असं वाटतं की वस्तुस्थिती आहे. तुम्ही पिंपरी चिंचवडचा उल्लेख केलात म्हणून थोडा टायग्रेस होतो. तिथं सध्या एक कारवाई झाली अतिक्रमण निर्मूलनाची, अनधिकृत बांधकामांची, मोठी म्हणावी अशी गेल्या काही वर्षातली 60,000 एकरवरती. तर हे जे घडतं की लीगल मार्गांच्या बरोबरीनं अतिक्रमणं येतात, त्याच्यात पुन्हा हितसंबंध तयार होतात आणि मग अशा काही कारवाईचं धाडस शक्यतो होत नाही किंवा फार्स होतो, परत त्या शेड्स उभा राहिलेले दिसतात. तर ह्या सगळ्या घटनांकडं किंवा या सगळ्या प्रकारांकडं तुम्ही कसं बघता? नाही, मला असं वाटतं म्हणजे परत हेच आहे की ही जी शहरं खूप वेगाने मोठी झालेली आहे, तर ते काय होतं की इतक्या लोकसंख्येचा दबाव असतो, बाहेरून येणारी लोकं असतात, त्यामुळे उद्योग भरभराटीला येतात, व्यापार तेजीत येतो. अशा जेव्हा गोष्टी घडतात तर त्यावेळेला ना पटापटापटा हॅबिटॅट उभे राहतात आणि ते उभे राहिल्यानंतर असं होतं की ते एक वहिवाटीमुळे आपला संबंध त्याच्यावर अधिकार आहे अशा पद्धतीचं एक म्हणजे हे आपल्याकडे मान्य आहे. म्हणजे की कोणी 10-15 वर्ष तिथं राहत असेल तर ते त्याचंच. तर ही टिपिकल प्रक्रिया सगळीकडे घडली आणि याचं मी तुम्हाला एक हे सांगतो की हे PCMCला नवं नाही आहे. म्हणजे PCMCमध्ये अतिक्रमण पाडणं हा सतत चालू असलेला भाग आहे. म्हणजे एक 20-25 वर्षापूर्वी जी मंडळी जुन्या पुणे मुंबई रस्त्याने जात होती तर तो इतका नॅरो रस्ता होता, त्याच्यावर सबंध मुंबईवरून येणारं ट्रॅफिक असायचं आणि सगळं म्हणजे तो रस्त्याने जाणं हे दिव्य होतं. आणि अशा वेळेला म्हणजे त्यावेळेला मला असं वाटतं की अजित पवारांचं नाव घ्यायला पाहिजे की त्यांनी एक दिवशी असं सांगितलं की हे सबंध अतिक्रमण आहे, म्हणजे तो रस्ता वाइंड करायचा आहे, त्यामुळे त्याच्यावर जे असणारं अतिक्रमण आहे आणि आपल्याला जी जागा हवी आहे तर त्या नोटिसा पाठवल्यानंतर जे खाली आलेलं नाही आहे तर आज सकाळी सुरुवात करायचं आणि तो रस्ता संपवून टाकायचा आज. तर हे 3 दिवसात वगैरे तो रस्ता सबंधच्या सबंध मोकळा झाला. त्यामुळे काय होतं की जिथं जिथं शहर उभं राहत असताना शहरात म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ग्रेटर गुड असा जो भाग असतो तर त्याच्यासाठी जे करावं लागतं तर त्यावेळेला कदाचित काही लोकांवर अन्याय झाला तरी चालेल, म्हणजे अन्याय शक्यतो होऊ नये, पण तो अन्याय झाला आणि आणखी खूप मोठ्या लोकसंख्येला त्याचा लाभ होणार असेल तर तो करायला पाहिजे अशी एक मानसिकता राजकारण्यांची असते, प्रशासनाची असते. आणि त्याच्यातून मला असं वाटतं की या गोष्टी घडतात. त्याला आर्थिक हितसंबंध हा विषय तर असतोच असतो, पण मला असं वाटतं की फक्त त्या आर्थिक हितसंबंधाच्या चष्म्यातून त्याच्याकडे पाहता येणार नाही. सुनियोजित शहरं उभा करता येतात का? जसं चंदीगडचं नाव घेतलं जातं, नवी मुंबईचं नाव काही प्रमाणात घेतलं जातं. आत्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 3ऱ्या मुंबईचा उल्लेख करतात की जो त्या अटल सेतू, उल्वे या सगळ्या भागात आहे. ठरवून शहरं वसवता येतात का? आजवर ते कितपत यशस्वी झाले महाराष्ट्रात? ठरवून शहरं नक्की म्हणजे उभी करता येतात. याचं आपण जे पाहिलं उदाहरण म्हणजे तुम्ही आत्ता उल्लेख केला तो नवी मुंबई आहे की एका नव्या मुंबईची गरज आहे असं जेव्हा वाटलं तेव्हा ती मुंबई उभी राहिली. आणि मुळात ती सगळी जागा तुमच्या ताब्यात असल्यामुळे तिथं पाहिजे तशी म्हणजे ज्याला प्लॅन डेव्हलपमेंट करता येणं असा जो भाग आहे तो सहजपणे करता आला. पण आज आपल्याला असं दिसतं की जेवढं त्यावेळा राज्य सरकारने ताब्यात घेऊन सिडको वगैरे मार्फत जे केलेलं होतं तेवढाच भाग तुम्हाला प्लॅन दिसतो. परत त्याच्या बाहेर त्याला लागून असणारी जी गावं आहेत त्या गावांमध्ये शहरीकरण झालंच, पण ते शहरीकरण परत अंधाधुंद आहे. त्यामुळे ना शहरं
म्हणजे मला असं वाटतं की ती प्रोसेस असावी की एक शहर असं भरलं आहे असं वाटल्यानंतर त्याला जोडून नवं शहर उभं केलं पाहिजे. असं केलं तरच म्हणजे एकच शहर नाही उभं करता येणार तुम्हाला. एक शहर म्हणजे हे 3 लाख लोकवस्तीचं ह्या पद्धतीचं शहर, सगळे रस्ते कसे असायला पाहिजेत, ॲमेनिटीज काय काय असायला पाहिजे, याची सगळी आखून तुम्हाला करता येऊ शकतं. पण ते शहर जेव्हा वाढेल तेव्हा तो ट्रॅक जर ठेवला गेला नाही किंवा पुढं कसं वाढायला पाहिजे ह्याच्यावर जर तुमचं कंट्रोल नसेल तर परत त्या शहराची अवस्था अन्य शहरांसारखीच होईल. त्यामुळे ते असं अगदी प्लान शहर उभी करता येतात हे स्वप्न ठेवता येऊ शकतं, पूर्ण करता येऊ शकतं, टिकवणं अवघड राहतं. दुसरा एक ट्रेंड असा दिसतो की शहर वाढतं म्हणून सुविधा पाठीमागून दिल्या जातात, त्यात दिलं की अजून त्याच जागी लोकसंख्या वाढते. उदाहरणार्थ आपल्याला असं वाटतं की फ्लायओव्हर आला म्हणजे आता माझे कष्ट वाचले, 2-3 वर्ष वाचतात, आजूबाजूला इतकी हॅबिटॅट वाढते की पुन्हा तोच प्रॉब्लेम येतो. मेट्रो आली की प्रॉब्लेम सुटतात असे वाटतात, पण परत तेच होतं. ही जी एक प्रकारची पळापळ आहे की म्हटलं तर सुविधा आल्या परत त्याच्यावर बर्डन झालं, ह्याचं काय? हे घडतंच, म्हणजे हे 100% घडतं. पण मी परत तेच म्हटलं की ती ना प्रोसेस आहे की खूप जेव्हा गर्दी वाढते त्या रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण जेव्हा मोठ्या प्रमाणात हाताबाहेर जायला लागतो त्यावेळेला असं वाटतं की तो उड्डाणपूल व्हायला पाहिजे. तो उड्डाणपूल होतो तेव्हा एक नाही म्हटलं तरी काही काळ तरी श्वास घ्यायला फुरसत मिळते. पण असं लक्षात येतं की तो झाल्यामुळे कनेक्टिव्हिटी आणखी छान डेव्हलप झाली आहे. त्यामुळे पुढं आणखी शहर वाढायला लागतं, लोकवस्ती वाढायला लागते. तेव्हा असं लक्षात येतं की या उड्डाणपुलाचा तो कालबाह्य झाला आहे असा फील येतो. तर परत हेच आहे की हे जगभरामध्येच घडतं आहे आणि घडलेलं आहे. पण नाही ही शहरीकरणाची प्रोसेस आहे की आपण तो बांधून तर पाहायलाच लागतो ना, असा भाग आहे. आणि मग सुदैवाने काय आहे की आता आपल्याला तसा विचार करायला पाहिजे की जगामध्ये अनेक शहरांनी या संदर्भामधले प्रयोग केलेले आहेत. तर ते जर प्रयोग केलेले असतील तर ते तुमच्या इथं त्याच्यातले कुठल्या गोष्टी आणता येऊ शकतात, ते केल्यानंतर त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी काय होत्या आणि त्या दूर कशा केल्या गेल्या ह्या संदर्भातल्या मला असं वाटतं नॉलेज देवाणघेवाण जर झाली नाही तर मग अडचण आहे. म्हणजे आता टिपिकली असं मी सांगतो की आता पुण्यात आपण मेट्रो झाली तर उत्तम छान, म्हणजे मेट्रोला माझा तर अजिबातच विरोध नाही आहे. पण पुण्यामध्ये एक 20 वर्षापूर्वी BRT आली होती आणि BRT ही मेट्रोच्या साधारण 20% खर्चामध्ये पूर्ण होऊ शकते. आता ही जी BRTची संकल्पना होती ती पहिल्यांदी कोलंबियाचं बोगोटा नावाचं शहर आहे तिथं गेले आणि तिथल्या एका महापौराने त्याचा पुढाकार घेतला होता, पेनालोसा म्हणून. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की शहर सुरक्षित कुठलं, तर शाळा सुटल्यानंतर माझा मुलगा चालत घरी येत असला तरी मी निश्चिंत जर आई असेल तर ते शहर सुरक्षित. इतकी त्यांनी शहर सुरक्षिततेची छान व्याख्या केली होती. आणि त्यांनी तिथं काय केलं होतं की त्यांनी ते BRT सुरू केल्या. त्यामुळे डेडिकेटेड बससाठी रूट करणं असा त्याच्यातला भाग आहे की तुमच्याकडे बस आहे, बसमधून लोक जात का नाही, तर बस कुठले म्हणजे समोर 2 व्हीलर आली थांबा, समोर 4 व्हीलर आली थांबा, समोर म्हणजे एवढ्या मोठ्या वाहनाला तुम्हाला पुढं नेता येत नाही ना, काढून नेता येत नाही पुढं. तर त्यामुळे जर सार्वजनिक म्हणजे एखाद्या गाडीतनं एक माणूस चालला आहे आणि 5 लोक त्याच्यात बसू शकतात, पण तो जेवढी जागा व्यापतो त्याच्यापेक्षा बसमध्ये आणखी 60-70 लोक जर जात असतील तर बसला प्राधान्य देणं, याच्यातून तो BRTची कल्पना आली. ती BRTची कल्पना पुण्यामध्ये परत तेच आहे की ती राबवली होती ती स्वारगेट म्हणजे स्वारगेट टू कात्रज चौक अशी राबवली होती. आता त्यावेळेला काय झालं की लोकांना याची सवयच नव्हती. त्यामुळे कारण कुठंतरी लोकांना इकडं तिकडं जाण्यासाठी वाट ठेवायला पाहिजे म्हणून चौकांमध्ये ते BRT तिथं थोडी स्लो व्हायची. पण अदरवाईज ते 6-7 किलोमीटर बस एक 12-14 मिनटात जाऊ शकत होती. पण ह्या संदर्भामध्ये लोकांचं परत म्हणजे आपण जो सुरुवातीला म्हटलं की शहर विकासाचा कुठलाही विषय करत असताना जर त्याच्यामध्ये लोकप्रबोधन केलं नाही तर काय होतं, तर असं झालं की त्या बस चालकाला वाटायचं की आपल्याला मोकळा रोड आहे, डेडिकेटेड लाईन आहे, लेन आहे, त्यामुळे तो त्याच्यातून जोरात चालवायचा. इथून जाणाऱ्या माणसाला चौकातून जाणाऱ्या 2 व्हीलरवाल्याला वाटायचं की आपण जाऊ शकू पटकन, म्हणून तो गाडी हाणायचा आणि त्याच्यातून अपघात व्हायचे. तर काही दिवसात एक 12-14 लोकं मेली.
तर ती लोकं मेल्यानंतर संबंध त्या BRT विषयीचं एक नकारात्मक मन तयार झालं लोकांचं की आम्हाला BRT नकोच. तुम्ही पाहिलं की हळूहळू पुण्यातली सगळी BRT तोडून काढावी लागली. त्याच्या तुलनेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये ती BRT चालली, पण त्याचंसुद्धा मनोधैर्य खचलं. तर हा जो भाग आहे, असे प्रयोग करायचे तर ते प्रयोग करत राहावे लागतील. आणि कुठल्या प्रयोगाचे सर्वाधिक रिटर्न्स आहेत हेही लक्षात घ्यावं लागेल. आणि संबंध ग्लोबलायझेशनमुळे आपल्याला संबंध डेटा अवेलेबल असेल तर त्याचा वापर करूनच शहरांमध्ये आपण कुठलाही नवी गोष्ट करत असताना, म्हणजे बेसिकली मेट्रोमध्ये एक वेगवान गतिमान प्रवास हा तर भाग आहेच, पण जे आपण म्हणतो आहे की त्याच्यामध्ये पर्यावरणाचं संवर्धन हा त्याच्यातला अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे. किंवा ती विमेन किंवा ज्येष्ठ नागरिक, महिला किंवा बाल यांच्यासाठी ती अधिक सुरक्षित प्रवासाची हे त्याचं वैशिष्ट्य म्हणून ती वापरायची. फक्त मेट्रोनी प्रश्न सुटणार नाही आहे. तर मला असं वाटतं की जगामध्ये जे सगळीकडे मल्टी मोडल वाहतुकीसाठी दृष्टिकोन अवलंबला आहे तोच आपल्याला आपल्या शहरांमध्ये सुद्धा अवलंबावं लागेल. त्याच्यात काही ठिकाणी परत एकदा काही ठिकाणी फसू, काही ठिकाणी यश येईल, पण त्याचा बाऊ न करता ते करत राहण्याला पर्याय नाही. तुम्ही पर्यावरणाचा उल्लेख केलात म्हणून सध्या सार्वत्रिक एक चर्चा आहे ती मग मेट्रो मुंबईतली असो, आरे असो किंवा पुण्यातला टेकडीवरचा रस्ता असो किंवा कुठल्याही शहरात असो की विकास होताना पर्यावरण विरोधातच होतो बऱ्याचदा किंवा विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची अपरिमित हानी केली जाते आणि हे एकमेकांचे विरोधी शब्द आहेत असं ओव्हरऑल चर्चाचा सूर राहतो. तुम्हाला काय वाटतं? हां, तो राहतो. याचं एक कारण मला असं वाटतं की कुठल्याही शहरामधली ज्याला काय म्हणतो आपण सिव्हिल सोसायटी असते तर तिने ना सतत या गोष्टींकडे लक्ष जर वेधलं नाही तर ना बऱ्याचदा प्रशासन आणि राजकारणी हे त्यांना हव्या त्या गोष्टी रेटून नेऊ शकतात आणि त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे लक्ष वेधत राहणं. त्याच्यातली अडचण फक्त एवढीच होते की पर्यावरणवादी मंडळींना आपला मुद्दा खरं म्हणजे एखाद्या प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा संबंध शहराच्या पर्यावरणाचा आपण विचार करतो आहे हे ते पोचवत नाहीत. आणि त्यामुळे मग ते स्वरूप असं येतं की ह्या प्रकल्पाच्या विरोधात आहे, म्हणजे हे लार्जर कॉस्टसाठी लढतायत असं सर्वसामान्य माणसाला वाटत नाही. तुम्ही मेट्रो जर आणली तर मेट्रोमुळे काही झाडं तुटणार आहेत, पण मेट्रोच्या मधून एकूण पर्यावरणाचं एवढं संवर्धन होणार आहे तर त्याचा विचार जर पर्यावरणवाल्यांनी बोलला नाही आणि पर्यावरणवादी जे म्हणता आहेत तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टीत तथ्य असं जोपर्यंत राजकारणी म्हणत नाही तोपर्यंत ते दोघंही एकमेकासमोर उभे ठाकलेत असं होतं. खरं म्हणजे आताचं जग हे वेल इन्फॉर्म जग आहे. त्यामुळे कुठलेही प्रकल्प करत असताना त्याच्यात आर्थिक राजकीय हितसंबंध आपण एक मिनिट बाजूला ठेवूयात, पण तरीसुद्धा कुठल्याही प्रकल्पांसाठी म्हणजे कारण तो जगानेच त्याचं ठरवलेलं आहे की कुठलाही प्रोजेक्ट करत असताना तो शाश्वत स्वरूपाचा असला पाहिजे आणि तसं जर असेल तर त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे याच्या संदर्भामध्ये जगामधल्या एक्सपर्टनीसुद्धा त्याचे नियम अटी काय काय असायला पाहिजे ते ठरवून दिलेलं आहे आणि त्यानुसारच ते करत असतात. माझ्या मनात आलं म्हणून केलं असं आत्ता कुठल्याही IAS अधिकाऱ्याला शक्य नाही, कुठल्याही मुख्यमंत्र्याला शक्य नाही, कुठल्याही पंतप्रधानाला शक्य नाही आहे. ह्याची वस्तुस्थिती किंवा ज्याचं वास्तव काय आहे ते समजून घेण्यामध्ये खूपदा पर्यावरणवादी मंडळी कमी पडतात आणि त्याच्यातून हे मला असं वाटतं की विषय समोरासमोर येतात. याच्या उलट याच्याकडे संबंध सकारात्मक पद्धतीने पाहणं हा जो भाग आहे, म्हणजे परत मी तेच म्हणतो की हा जो शहर साक्षरतेचा भाग आहे की ही मेट्रो आल्यामुळे आपल्या शहरामधलं हवामानामध्ये किती फरक पडला आहे हे आपल्या कुठल्याही शाळेत जाऊन कुठल्याही महापालिकेच्या शाळेतसुद्धा सांगितलेलं नाही आहे. किंवा आपल्या इलेक्ट्रिक बसेस आल्यामुळे आपण पोल्युशन किती कमी झालेलं आहे ह्या संदर्भामध्ये महापालिकेने एक अधिकृत पत्रक काढून त्यांच्याकडे 8 लाख म्हणजे मालमत्ताधारकांचा डेटा असतो त्याला एखादा मेसेज केला असं सुद्धा दिसत नाही. आणि मग त्याच्यातून तो म्हणजे कारण ह्या गोष्टी महापालिकांनी जर केल्या नाहीत तर लोकांना काही वेळा पर्यावरणवाद्यांचं खरं वाटेल, काही वेळा माणसं काय असं असतात की माणसं आजचा विचार करतात, माझं आजचं आयुष्य हे सुकर आहे का, सुखी आहे का, आज मला बरं वाटलं आणि मेट्रोनी झालं तेवढाच असतो. तो काही असा खूप मोठा विचार करत नाही.
तर मला असं वाटतं की हा जो खूप मोठा विचार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर दिली आहे आणि ज्यांनी काही जणांनी घेतली आहे त्यांनी या सगळ्या लोकांना अवगत करणं ही भूमिका ठेवावी लागेल. शेवटच्या आधीचा प्रश्न हाच की कुठेही शहरनामा शहरीकरण म्हणलं की मुंबई पुणे नाशिक कॉरिडॉर, त्यातच नवी मुंबई, त्यातच पिंपरी चिंचवड, नागपूर इतपतच चर्चा येऊन थांबते. ठाणे ह्याच्या पलीकडच्या महाराष्ट्रात मॉडेल शहरं उभा करता येणार नाहीत का का करून प्रयत्न होऊन गेलेत का ते काही प्रॅक्टिकली शक्य नाही आणि बॉस इथंच मायग्रेट होऊन लोक येणार हेच सत्य आहे? नाही म्हणजे मला असं परत तिथं तेच वाटतं की विशेषतः तुम्ही महाराष्ट्राचा मुद्दा आणला त्याच्यात, तर महाराष्ट्रामध्ये आत्ता 28 महानगरपालिका आहेत आणि 350 नगरपालिका म्हणजे ती शहरच आहे, म्हणजे ती व्याख्येने शहरातच येतात. आता ते एक आहे. दुसरं, देशामध्ये 10 लाख लोकसंख्येच्या पेक्षा अधिक लोकसंख्या असणारी जी 24 शहरं आहेत त्यातली 9 शहरं महाराष्ट्रात आहेत. आता ही जर परिस्थिती पाहिली तर मुंबई पुण्याच्या किंवा नागपूर ह्याच्या तुम्हाला समस्या जी आहे त्याच्यावर सोडवता येईलच, पण जी 300-350 शहरं आहेत नगरपालिका किंवा जे अन्य आणखी एक आपण 20 महापालिका आहेत की जिथंच तुम्ही आज वेळीच म्हणजे मुंबई पुणे नागपूरच्या आलेल्या अडचणी मर्यादा लक्षात घेऊन तुम्ही त्या शहरांकडे जर बघितलं नाही तर परत एवढे पैसे जेवढे पुण्या मुंबईत घालवावे लागले तेवढेच पैसे परत तिथं घालावे लागतील. पण आज जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर मला असं वाटतं की ते अधिक सोयीचं होईल. म्हणजे विशेषतः यातला मुद्दा कसा आहे की आपण अगदी सुरुवातीला जे बोललो की शहरांच्या हद्दी आणि शहरांमध्ये नवी गावं येणं वगैरे, पुण्यामध्ये PMRD आहे आणि मुंबईत MMRD आहे. हे जे झालं की ज्याच्यामुळे संबंध एका मोठ्या लोकसंख्येचा आणि एका भूभागाचा विस्ताराचं विजन ठेवलं गेलं. तर ह्या संदर्भामधला दृष्टिकोन महाराष्ट्रातल्या या 28 महानगरपालिकातसुद्धा ठेवावा लागेल आणि ते झालं तर ती अधिक लिवेबल शहरं असतील. म्हणजे अजूनही तुम्हाला नाशिक किंवा कोल्हापूर या ठिकाणी गेल्यावर बरं वाटतं, याचं कारण तिथं अजून ते सगळं कोलमडलेलं नाही आहे. आणि मला असं वाटतं की ते आत्ता अशी परिस्थिती आहे आणि आपल्याकडे एक छान अन्य शहरांमध्ये काय अडचणी आल्या आहेत याची इत्थंभूत माहिती आहे. तर त्याच वेळेला या शहरांवर लक्ष केंद्रित करावं लागेल. शेवटचा प्रश्न, अडचणी येत राहणार, त्यातनंच शहरं वाढत जाणार, कित्येकदा अवाढव्य वाढणार, अस्ताव्यस्त वाढणार, पण या सगळ्या स्टेक होल्डर्सनी म्हणून काय प्रयत्न किंवा काय ॲक्शन आयटम्स ठेवले पाहिजेत आणि जो तुम्ही सकाळमध्ये लेखही लिहिला होता ह्याच्यामध्ये शहरातले नागरिक म्हणून एखाद्या व्यक्तीनं काय गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजे? शहरांच्या बाबतीत काय आहे की शहरामध्ये साधारण 4-5 विषय महत्त्वाचे असतात. म्हणजे एक कचरा, एक पाणी पुरवठा, एक वाहतूक आणि आता चौथा आहे तो पर्यावरण आणि मग बाकीचे आहेच म्हणजे सिक्युरिटी वगैरे हा मुद्दे आहेतच. आता ह्या जर गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं असेल तर हे फोकस जे गोष्टी आहेत त्या फोकस गोष्टी फक्त राजकारणी आणि प्रशासन करेल या भ्रमात शहराच्या लोकांना राहता येणार नाही. तुम्ही जर रिस्पॉन्सिबल सिटिझन असाल त्या शहराचे तर तुम्हाला त्याच्यात माझा सहभाग काय आहे याचा विचार करावाच लागेल. आणि तो जर केला नाही तर काय आपल्याकडे आपण काय एक प्रत्येक माणसाला एक पोलीस, प्रत्येक माणसासाठी एक नोडल ऑफिसर वगैरे असं काही आणू शकत नाही. तर शहर उभं करण्याची जी संस्कृती आहे तीच आपल्याला निर्माण करावी लागेल. आणि त्यामुळे सामान्य नागरिकाला ज्याला काय म्हणतात की एक आपण म्हणजे शहरामध्ये माणसं तुटलेली आहेत ना, त्याला समूह जीवन नाही आहे. तर ते समूह जीवन कसं आणता येईल असं बघावं लागेल. म्हणजे GBS सारखा आजार येतो तर अचानक येत नाही ना. तर त्याच्या बाबतीत आम्ही जर ऑफिसला जात असताना तिथं असणाऱ्या विहिरीच्या पाशीच माझं काहीतरी कचऱ्याची बॅग फेकली तर काही दिवसांनी GBS तुम्हालाच धरणार आहे. तर ह्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे. राजकीय मंडळींनी याच्यामध्ये या गोष्टी आम्हाला कळत नाहीत आणि त्या आम्हाला समजावून घ्यायच्या आहेत या पद्धतीची भूमिका ठेवायला लागेल. प्रशासनाला आपण लोकशाही व्यवस्थेत आहोत आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण काही राजे नाही आहोत. आपल्याला हवं तसं करून पुढं जाऊ, रेटू असं करून चालणार नाही. तर त्यांची जबाबदारी आहे की आपण प्रशासनात असताना संपूर्ण लोकांना विश्वासात घेणं ती त्यांना करावी लागेल. आणि मला असं वाटतं की यातला एक सगळ्यात मोठा भाग आहे म्हणजे जो अलीकडे थोडा वाढलेला दिसतो आहे
की शहरांच्या संदर्भामध्ये आपल्याकडे एक्सपर्ट्स माणसं नाही आहेत खरं म्हणजे. अलीकडे पब्लिक पॉलिसीमध्ये अर्बनायझेशनवर काम करणारा वर्ग एक म्हणजे विशेषतः तरुण वर्गाचा ओढा तिकडं दिसतो आहे. तर ह्या मंडळींना त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेणं आणि एक सगळ्यात शेवटचं की कुठल्याही शहराला चांगलं नेतृत्व लागतं. म्हणजे आपण आपल्या महाराष्ट्रापुरतं एक उदाहरण घेऊ, म्हणजे नागपूरमधली अलीकडच्या काळामधली जी सगळी डेव्हलपमेंट आहे, तर ती डेव्हलपमेंट त्या शहराला देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींसारखं नेतृत्व आहे. त्यांना जे जे जगात अनुभव आले, प्रशासनात असल्यामुळे करण्यासाठी ज्या गोष्टी करता येत होत्या त्या त्यांनी केल्या, त्याच्यातून ते घडलं. दुसरं मी एक फक्त जाता उदाहरण सांगतो की मगाशी आपण BRTचा उल्लेख केला. मी ना अहमदाबादची BRT बघायला मुद्दामून गेलो होतो आणि ती अतिशय उत्तम चालते. ती उत्तम का चालते तर मला तिथल्या लोकांनी असं सांगितलं की त्यावेळेला मोदी तिथं मुख्यमंत्री होते आणि मोदींनी असं सांगितलं की ही व्यवस्थित व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यात काय काय अडथळे असतील ते प्रशासकीय असतील, राजकीय असतील, काही वेळा धार्मिक होते, ते सगळे त्यांनी दूर केले. त्यांनी असं सांगितलं की लोकांना कमीत कमी खर्चामध्ये वेगवान वाहतूक उपलब्ध झाली पाहिजे, त्याच्यात त्यांनी लक्ष घेतलं. तर हा जो लीडरशिपचा भाग आहे त्याची वानवा आपल्याला अनेक शहरांमध्ये जाणवते. तर मला असं वाटतं की त्या लीडरशिपच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या गोष्टी होतील त्या या शहरांना आणखी चांगल्या अवस्थेत न्यायला उपयोगी ठरेल. सर खूप खूप आभार. आज एका वेगळ्या विषयावर तुमचे अनुभव ऐकता आले, विचार ऐकता आले. पुन्हा वेगळ्या विषयांवर भेटूया, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.